एका आईनं मुलाला जन्म दिला, पण त्या मुलानं पहिल्या क्षणी आई नाही म्हटलं. तो म्हणाला, लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करा. काहीतरी चुकतंय. आणि हे चुकणं आजपासून नाही, आपण आपल्या संस्कारापासून दूर गेलो तेव्हापासून सुरू झाले. नमस्कार, मी शिवाजी शिंदे आणि आजचा विषय आहे, आपण आपल्या मुलांना जन्म देतोय की डिजिटल सवयींना जन्म देतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा संदेश देणार आहे जो तुमचं पालकत्वच बदलून टाकेल. एका हॉस्पिटलमध्ये एका आईनं गोंडस बाळाला जन्म दिला, पण जन्म घेताच तो बाळ शांत नव्हता. तो डोकं हलवत होता आणि काहीतरी गुणगुणत होता. डॉक्टर आले, नर्स घाबरली, आई चिंतेत पडले, सगळे चिंतेत पडले, कारण तो बाळ साधं रडत नव्हता. तो म्हणत होता, आई मला दूध दे, पण आधी कॅमेरा ऑन कर. हो, ऐकायला विनोदी वाटतं, पण ही गोष्ट विनोद नाही, ही आपली वास्तविकता बनत चालले. आपल्या शास्त्रात, महाभारतात एक उदाहरण आहे. अभिमन्यू तो आईच्या गर्भात असताना त्याने चक्रव्यूह फोडण्याची कला शिकली. का? कारण त्याच्या आईने त्या गोष्टी ऐकल्या होत्या. मग आजची आई गर्भात असताना काय ऐकते? भजन की रील्स, रामायण की शॉर्ट व्हिडिओज? जर आई भगवद्गीता वाचत असेल, भजन गात असेल, आरती करत असेल, तर त्या घरात जन्मनाला येणारा मुलगा फक्त मुलगा नसतो, तो संस्काराचा वारसा घेऊन येतो. पण जर आई 24 तास इंस्टाग्राम, यूट्यूब आणि रील्समध्ये गुंतलेली असेल, तर ती आई मुलाला नाही, डिजिटल सवयींना जन्म देते. प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुमच्या घरात रोज आरती होते का? देवाचं नाव घेतलं जातं का? मुलासमोर चांगले विचार बोलले जातात का? की मोबाईलचं स्क्रीनच तुमचा देव झालाय? जर आज तुम्ही वेळ दिला नाही, तर उद्या तुमचं मूल तुमच्या शेवटच्या क्षणी तुमच्या डोळ्यात बघणार नाही, ते कॅमेऱ्यात बघेल. कल्पना करा, तुम्ही शेवटचा श्वास घेता, शेवटच्या घटका मोजता, तुमचा मुलगा तुम्हाला गंगेत घेऊन जातोय, गंगा तीरी. पण तो आधी काय करतोय? एक सेल्फी घेतो, एक रील बनवतो आणि मग तुमच्याकडे बघतो. मित्रांनो, प्रश्न सोशल मीडियाचा नाही, प्रश्न आहे आपण त्याला किती वेळ देतो. मोबाईल वापरा, पण गुलाम होऊ नका. मुलांना वेळ द्या, फक्त वस्तू नाही. घरात देव आणा, फक्त डेकोरेशन नाही. लक्षात ठेवा, आई म्हणजे पहिली गुरु, घर म्हणजे पहिली शाळा, संस्कार म्हणजे खरा वारसा. तुमचं मूल तुमचं ऐकत नाही, ते तुम्हाला पाहतं आणि तसंच बनतं, ते अनुकरण करते तुमचं. जर तुम्हाला वाटलं की हा संदेश, हा मेसेज प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचायला हवा, तर हा व्हिडिओ लगेच शेअर करा. आणि जर तुम्हाला तुमचं भविष्य संस्काराने समृद्ध करायचं असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त पैसा नाही, तर आयुष्य समृद्ध कसं करायचं हे आपण शिकतो. मी आहे शिवाजी शिंदे. पुन्हा भेटू एका नवीन विचारासोबत. धन्यवाद.